नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृष्ण अर्जुन। आज आपण सेंद्रिय खत याविषयी चर्चा करणार आहोत। सेंद्रिय खत हे विविध प्रकारचे आहे, जसे की शेणखत, कोंबडी खत, शेतातील काडी कचरा व पालापाचोळ्या यांचे खत, गांडूळ खत, सिटी कंपोस्ट, त्याचबरोबर विविध तेलबियापासून काढलेल्या पेंडी। सेंद्रिय खत हे सर्वच पिकांसाठी फायदेशीर असून जमिनीतील जडणघडण, त्याचबरोबर सेंद्रिय कर्ब व जमिनीतील मायक्रो ऑर्गॅनिझमच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहे। सेंद्रिय खतामधील पहिले खत हे शेणखत, जे की जमिनीत टाकताना 100% कुजलेले असावे। जेव्हा शेणखत आपण हे कच्च जमिनीत टाकतो त्यावेळेस ते सर्वप्रथम कुजायला सुरुवात होते। कुजत असताना शेणखत हे ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साईड सोडते व जेव्हा आपण पिके जमिनीत घेतो, पिकांच्या मुळांनाही ऑक्सिजनची गरज असते। अशा वेळेस दोघांमध्ये ऑक्सिजन घेण्याची स्पर्धा निर्माण होते व कार्बन डायऑक्साईड शेणखताने सोडल्यामुळे पिकांच्या मुळा बर्न होण्याची शक्यता जास्त असते। त्याचबरोबर जमिनीत उष्णता जास्त तयार करते, म्हणून ते कुजलेलं टाकावं। शेणखत, काडी कचऱ्याचं खत याच्यावरती प्रक्रिया करून त्यामध्ये गांडूळ सोडून बनवलेलं खत म्हणजे गांडूळ खत। शेणखताच्या तुलनेत अतिअल्प प्रमाणात लागणारं खत म्हणजे गांडूळ खत, जे की चांगल्या जमिनीत कमी प्रमाणामध्ये वापरायला हरकत नाही। जसं की शेणखताला पर्याय गांडूळ खत खूप उत्कृष्ट आहे। हल्ली आपल्याकडे शेणखताचं प्रमाण फार कमी झालं आहे, म्हणून उपलब्ध असणाऱ्या शेणखतावर प्रक्रिया करून गांडूळ निर्मित खत कधीही योग्य असतं। त्याचबरोबर पुढील खत म्हणजे कोंबडी खत। कोंबडी खत हे पिकास वापरण्यासाठी खूप फायदेशीर जरी असलं तरी त्यामध्ये उष्णता भयंकर असते, म्हणून असे खत हे पीक घेण्यापूर्वी 2 महिने जमिनीत अगोदर टाकायला हवे। त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये हे खत वापरणं फायदेशीर ठरते। हल्ली बरेचसे शेतकरी पेंडीयुक्त खत वापरायला सुरुवात करत आहे, जसं की शेंगदाणा पेंड, सरकी पेंड, तीळ पेंड, करंज पेंड, एरंडी पेंड अशा विविध पेंडी ह्या पिकासाठी खूप फायदेशीर ठरत आहे। त्याचबरोबर पुढील खत म्हणजे सिटी कंपोस्ट। शहरातील विविध प्रकारचा कचरा गोळा करून त्यावरती केलेली प्रक्रिया आणि त्यापासून बनवलेले खत म्हणजे सिटी कंपोस्ट। सेंद्रिय खतांमध्ये NPK, त्याचबरोबर दुय्यम अन्नद्रव्य व सूक्ष्म अन्नद्रव्य भरपूर प्रमाणात असते। जसं की सर्वात जास्त NPK व दुय्यम अन्नद्रव्य, त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रन असणारं खत म्हणजे कोंबडी खत। मात्र कोंबडी खत वापरताना थोडीशी रिस्क असते, त्याची वापरताना दक्षता घ्यायला हवी। त्याच्या खालोखाल NPK असणारं खत म्हणजे गांडूळ खत। गांडूळ खतामध्ये सुद्धा NPK कोंबडी खताच्या खालोखाल सापडते। त्याच्या खालोखाल म्हणजे शेणखत। शेणखत हे गांडूळ खत व कोंबडी खत याच्या तुलनेत NPK व इतर अन्नद्रव्याचे प्रमाण अतिअल्प असते, म्हणून आपण आपल्याकडे उपलब्ध असणारे खत हे यावरती प्रक्रिया करूनच जमिनीत वापरायला हवे। कुठलेही सेंद्रिय खत वापरताना काही दक्षता घ्यायला हव्या, जसं की जेव्हा आपण जमिनीत सेंद्रिय खत टाकत असतो त्यामध्ये असंख्य हानिकारक बुरशा, त्याचबरोबर जीवाणूजन्य कीटक असू शकतात, विविध प्रकारच्या बॅक्टेरिया असू शकतात। असे शेणखत, असे कोंबडी खत अथवा इतर खते ही निर्जंतुकीकरण करून आपल्या जमिनीत टाकली पाहिजे। त्यासाठी ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलस सबटिलस, त्याचबरोबर आपण NPK कन्सोर्शिया अथवा इतर पेंडीयुक्त खते त्यामध्ये मिक्स करून आपण टाकायला हवे। सेंद्रिय खतामध्ये जेव्हा आपण रासायनिक खते मिक्स करतो, अशा वेळेस रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते, म्हणून सेंद्रिय खत हे नेहमी रासायनिक खतांसोबतच दिले गेले पाहिजे। त्याचबरोबर सेंद्रिय खत हे 100% कुजलेलेच असावे। सेंद्रिय खतांमुळे जमीन ही सुपीक होते, त्याचबरोबर जमीन लवकर वापसा कंडिशनमध्ये येते। जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढण्याचं प्रमाण जास्त होते, त्यामुळे जमिनीत ज्या काही ॲक्टिव्हिटीसाठी जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आवश्यक असतात, अशा मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी सेंद्रिय खत अतिशय उपयुक्त असे असते। कुठल्याही पिकाच्या वाढीसाठी, त्याचबरोबर त्या पिकाचा रोगप्रतिकार क्षमता वाढण्यासाठी सेंद्रिय खत
खूप मोठी भूमिका बजावत असतं। गेल्या 2-3 वर्षापासून आपण बघत आहोत मका, सोयाबीन व गहू अशा हार्ड पिकांवरती सुद्धा विल्टिंग व डंपिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवत आहे। त्याचबरोबर चालू वर्षी 2025 मध्ये कांद्यासारख्या पिकाचं उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे आणि हे घटण्यामागील कारणे म्हणजे वातावरणात होणारा बदल, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अतिअल्प, त्याचबरोबर हानिकारक बुरशांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ज्या काही फायदेशीर बुरशी आहे यांचं प्रमाण फार घटलेलं आहे। यासाठी भविष्यामध्ये सेंद्रिय खताशिवाय पर्याय नाही। मात्र मित्रांनो, जेव्हा आपण हायब्रिड पिके, जास्त ॲव्हरेज देणारे बियाणे आपण जमिनीत टाकतो, अशा उदाहरणार्थ मकासारखे खादाड पीक आहे, अशा पिकांना खूप अन्नद्रव्याची गरज असते। मात्र आपण तेवढं सेंद्रिय खत पुरवू शकत नाही, तेवढं शेणखत आपल्याकडे उपलब्ध नाही, गांडूळ खत उपलब्ध नाही। म्हणून मित्रांनो, आजच्या जमान्यात आपल्याला रासायनिक खत, सेंद्रिय खत व जैविक खत या तीनहींचा योग्य समन्वय साधून यापुढे पिके घेणं शक्य आहे। अन्यथा ओपन हाऊसमध्ये आपले सेन्सिटिव्ह पिके जसं की मिरची, टोमॅटो, कांदा, काकडी व इतर भाजीपाला घेणं अशक्यच आहे। धन्यवाद मित्रांनो। आपल्या विविध समस्या द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, कांदा व इतर भाजीपाला यांच्या मार्गदर्शनासाठी नक्कीच संपर्क साधा। कृष्णा अर्जुन कृषी, मोबाईल नंबर 9960325849 आणि 8657275131। धन्यवाद।